Good morning. Today we are going to see the pump. What are the type of pumps? First we see here a receiving pump. After that we are see the centrifugal pump. Here the first we saw here introduction. If mechanical energy is converted into hydraulic energy by taking water inside the cylinder in which piston is reciprocating, which exert thrust force on the liquid, is known as reciprocating pump. Here the diagram is show here for reciprocating pump. If the mechanical energy converted into hydraulic energy by taking water inside the cylinder in which piston is reciprocating. म्हणजे याच्यामध्ये काय असेल तुमचा पिस्टनला रिसिप्रोकेट होतो आणि मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतोय हायड्रोलिक एनर्जीमध्ये करतोय. This type of pump is called as a reciprocating pump. A reciprocating pump is a class of positive displacement pump which includes the piston pump, plunger pump and diaphragm pump. There the reciprocating pump is also called as a पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. त्याला आपण दुसरं नाव काम त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. ज्याच्यामध्ये कुठले कुठले येतात बघा पिस्टन पंप, प्लंजर पंप आणि डायफ्राम पंप. तर त्यामध्ये पिस्टन पंप जो असेल तो आपण इथं बघतोय. द गिवन पंप इज सिंगल ॲक्टिंग सिंगल सिलेंडर पंप. त्यामध्ये सिंगल ॲक्टिंग सिंगल सिलेंडर पंप विथ एअर वेसल जो असेल तो एअर वेसल पण तुम्हाला दिलेला आहे. इट कॅन बी यूज्ड फॉर लेस डिस्चार्ज ॲट हायर हेड्स. Priming is not required because it is positive displacement pump. The reciprocating pump are used in pumping water in hilly areas. म्हणजे बघा जर तुम्हाला काय असेल हाय हेड म्हणजे हाईट जे असणार आहे ज्या ठिकाणी असेल समजा हाय हेडवरती म्हणजे आपण जर घेतलं तर अर्थ लेवलपासून म्हणजे जमीन लेवलपासून आपल्याला काय असेल हाय हेडवरती काय असेल जर तुम्हाला वॉटर लिफ्ट करायचं असेल म्हणजे हेड जर जास्त असेल मग ती मीटरमध्ये असेल 1 मीटर 2 मीटर 3 मीटर किंवा फुटामध्ये जर घ्यायचं असेल तर जास्त काय असेल तुम्हाला हा हेड पाहिजे असेल तर त्या ठिकाणी काय असेल डिस्चार्ज तुमचा कमी असेल आणि हेड जो असेल तो जास्त असेल तर त्या कंडिशनला आपण काय करतोय हा रिसिप्रोकेटिंग पंप जो असेल तो आपण काय करतो यूज करतोय. याच्यामध्ये तुम्हाला कंपोनंट पण दिलेले आहेत बघा. वरती तुम्हाला डिस्चार्ज दिसतोय, खाली सक्शन दिसतोय, सक्शन वॉल दिलेला आहे, डिस्चार्ज वॉल दिलेला आहे, पिस्टन दिलेला आहे, क्रॉसेट दिलेला आहे, कनेक्टिंग रॉड दिलेला आहे, क्रँकशाफ्ट दिलेला आहे. तर हा जो असणार आहे याला प्रायमिंग रिक्वायर्ड नसते कारण की इथे हा घेतला तर कसं आहे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप आहे त्यामुळे याला प्रायमिंगची काही गरज नाही आहे. म्हणजे ॲटोमॅटिकली काय असेल यावेळी तुमचा सक्शन आणि डिलिव्हरी स्ट्रोक असेल तर सक्शनच्या वेळेला काय असेल ॲटोमॅटिकली काय असेल त्याच्यामध्ये वॉटर सिक केलं जाईल, डिलिव्हरीच्या वेळी ते वॉटर जे असेल ते डिलिव्हर केलं जाईल. आता हे जर आपण म्हटलं तर काय असेल सिम्पल डायग्राम दाखवलेला आहे तर ॲक्च्युली आपण काय असेल रिसिप्रोकेटिंग पंप जो असेल तो आपण पुढं बघणारच आहे. तर त्यामध्ये बघा तुम्हाला ही कंपोनंट डायग्राम जी असेल ती तुम्हाला दिलेली आहे. तर त्यामध्ये का कंपोनंट ऑफ रिसिप्रोकेटिंग पंप याच्यामध्ये कुठले कुठले कंपोनंट आहेत. इन लास्ट टाइम वी हॅव सीन दिस फिगर सेम ऑल्सो हियर बट हियर ऑल द कंपोनंट्स इज गिवन. मेन पार्ट्स ऑफ रिसिप्रोकेटिंग पंप अ सिलेंडर विथ अ पिस्टन रॉड अँड क्रँक. जो सिलेंडर असणार आहे तो सिलेंडर काय काय कन्सिस्ट करतो आहे पिस्टन एक आहे, पिस्टन रॉड आहे आणि क्रँक जो असेल हे सगळं जे असेल तुमचं पहिल्या याच्यामध्ये येतं. त्यानंतर बघा सक्शन पाईप जे व्हर्टिकल जे दाखवलेले आहे त्याच्यामध्ये सक्शन वॉल सक्शन पाईप जे असेल बघा. त्यानंतर संप वॉल वॉल म्हणजे काय तुमची विहीर किंवा जे काय वॉटर लेवल असेल किंवा वॉटर रिझर्वायर जो तुमचा असेल तिथून काय करतो आपण वॉटर जे असेल ती लिफ्ट करतो आहे. हा काय झाला याच्यामध्ये सक्शन पाईप. त्यानंतर डिलेवरी पाईप. आता सक्शन पाईप तुम्हाला डबल दिलेला तो सक्शन वॉल आणि डिलेवरी वॉल तिथं असणार आहे. तर याच्यामध्ये बघा ही कंपोनंट जे असेल त्या कंपोनंट्समध्ये बघा काय काय जर आपण बघितलं तर या ठिकाणी जो सर्क्युलर तुम्हाला दिसतं याच्यामध्ये डॉटेड ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी बघा लेफ्ट साईडला जो असेल तो IDC आपण म्हणतो इनर डेड सेंटर आणि जो राईट साईडला दाखवतो तो आउटर डेड सेंटर. त्यामध्ये अँगल जो असेल तो थिटा इन्क्लिनेशन अँगल दाखवलेला आहे. म्हणजे क्रँक ज्यावेळी काय असेल रोटेट होणार आहे तर किती अँगलनं तो रोटेट झालेला आहे थिटा. मग त्यामुळे जर आपण घेतलं तर काय असेल बघा वेन क्रँक ॲट IDC अँड वेन इट रोटेट टुवर्ड्स द ODC ज्यावेळेला तो काय असेल त्याचा हाफ रिव्हॉल्युशन ज्यावेळी कंप्लीट करेल IDC टू ODC त्यावेळी त्याचा अँगल जो असेल तो 180 होणार आहे. आणि परत वेन द क्रँक रोटेट फ्रॉम द ODC टू IDC परत तो रोटेट होणार आहे तर त्यावेळेला त्याचं परत किती इन्क्लिनेशन होणार आहे
तर 180 डिग्री इन्क्लिनेशन म्हणजे ज्यावेळी क्रँकचं एक रिव्हॉल्युशन ज्यावेळी होतं आहे तर त्यावेळेला अँगल जो असेल तो 360 डिग्री का असणार आहे, त्याच्यामध्ये अँगल जो असेल तो रोटेट होते आणि त्याच टायमिंगला इकडे का असणार आहे, त्याच्यामध्ये सक्शन आणि डिलिव्हरी जे असणार आहे ते वॉल का असेल याच्यामध्ये ओपन होतात. मग ज्यावेळेला आपण जर घेतला तर ॲक्च्युअलमध्ये वर्किंगमध्ये जर घेतला तर बघा पहिल्यांदा आपण याचं कन्स्ट्रक्शन बघूया. तर त्यामध्ये बघा तो IDC ODC तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यानंतर सक्शन स्ट्रोक जो असेल तो बघा, तर त्यामध्ये ॲरो एक राईटला दाखवलेला आहे. राईटचा जो असेल तो सक्शन स्ट्रोक असेल, लेफ्टचा ॲरो जो असेल तो डिलिव्हरी स्ट्रोक आहे त्याच्यामध्ये फिगरमध्ये. त्यानंतर पिस्टन तुम्हाला दाखवलेला आहे. त्यानंतर बघा सक्शन वॉल, सक्शन पाईप, तर त्यामध्ये जी सेंट्रल लाईन जी आहे पिस्टनची, त्या सेंट्रल लाईनपासून खालचं जे असेल ते HSF बनतं आहे, हे सक्शन हेड बनतो आहे. आणि तिथून पुढचं काय असेल, पाईप जे असेल डिलिव्हरी पाईपच्यावरती जी हेड असेल ती HD तुम्हाला दिलेला आहे, डिलिव्हरी पाईप आपण त्याला म्हणतो आहे. सक्शन हेड आणि डिलिव्हरी हेड जो असेल त्याला आपण म्हणते. आणि या ठिकाणी हा जो असेल तो काय दाखवले तुम्हाला, डिलिव्हरी वॉल जो असेल तो दाखवलेला आहे. तर बघा ॲक्च्युअलमध्ये आपण वर्किंगमध्ये जर बघितला तर काय असणार आहे, वेन द क्रँक रोटेट फ्रॉम IDC टू ODC. वेन द क्रँक रोटेट फ्रॉम द IDC टू ODC म्हणजे काय असेल, क्लॉकवाईज रोटेशन ज्यावेळी आपण घेणार आहे तर काय असेल, क्रँक ज्यावेळी काय असेल IDC टू ODC रोटेट होणार आहे. ड्युरिंग दिस स्ट्रोक, तो स्ट्रोक जो असेल तो कुठला, सक्शन स्ट्रोक. द प्रेशर इनसाइड द सिलेंडर विल बी बिलो द ॲटमॉस्फिरिक प्रेशर. तर त्यावेळेला काय असेल बघा, वेन द क्रँक रोटेट फ्रॉम द IDC टू ODC दॅट टाईम द पिस्टन अँड सिलेंडर इनसाइड द सिलेंडर प्रेशर इज इनसाइड द ॲटमॉस्फिरिक प्रेशर. त्याच्या ॲटमॉस्फिरिक प्रेशरपेक्षा काय असणार आहे, खाली जाणार आहे. ड्यू टू दॅट द सक्शन वॉल विल बी ओपन अँड द वॉटर फ्रॉम द सक्शन पाईप कम्स इनसाइड द सिलेंडर. ड्युरिंग काय असेल IDC टू ODC पर्यंत काय असेल, कंटिन्युअस वॉटर काय केलं, सक केलं जाईल. आणि आफ्टर वेन द क्रँक रोटेट फ्रॉम द ODC टू IDC, ज्यावेळेला काय असेल तुमचा क्रँक जो असेल तो ODC टू IDC ज्यावेळी काय होतं, रोटेट होते, त्यावेळेला काय असेल, द वॉटर इनसाइड द सिलेंडर इज देन कॉम्प्रेस्ड. ते कॉम्प्रेस व्हायला चालू होतं. ड्यू टू दिस फोर्स सक्शन वॉल विल क्लोज अँड डिलिव्हरी वॉल विल बी ओपन. त्यावेळेला काय असेल, सक्शन वॉल तुमचा बंद होणार आहे आणि डिलिव्हरी वॉल काय असेल ओपन होणार आहे. आणि ड्यू टू दिस फोर्स, ड्यू टू द पिस्टन फोर्स, द डिलिव्हरी वॉटर डिलिव्हर फ्रॉम द डिलिव्हरी पाईप. आणि त्याच्यामध्ये काय असेल, त्याचं प्रेशर जे असणार आहे, दिस वॉटर हॅज दिस वॉटर इज प्रेशराइज्ड फ्लूड आपण त्याला म्हणतो आहे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला ज्या हाईटला आपल्याला लिफ्ट करायचं आहे दॅट हाईट वी कॅन ट्रान्सफर ऑर सप्लाय द प्रेशराइज्ड फ्लूड. तर या ठिकाणी बघा IDC टू ODC ज्यावेळी रोटेट होणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शनला, तर त्यावेळेला तुमचा स्ट्रोक जो असेल तो सक्शन स्ट्रोक, आणि डिलिव्हरी स्ट्रोकला म्हणजे काय असेल, त्या ठिकाणी जेव्हा पिस्टन ODC टू IDC जेव्हा रोटेट होते त्यावेळी तो डिलिव्हरी स्ट्रोक असेल. सक्शनच्या वेळेला काय असेल, वॉटर हे सिलेंडरमध्ये आणि पिस्टनमध्ये इनसाईडमध्ये इन केलं जातं आणि डिलिव्हरीच्या वेळेला काय असेल ते डिलिव्हर केलं जातं. मग या ठिकाणी आपण घेतलं तर क्रँकचं रोटेशन जे असणार आहे ते 360 डिग्री रोटेशन होतं आहे. पण त्या 360 डिग्रीच्या रोटेशनमध्ये 360 डिग्री रोटेशनमध्ये फक्त वॉटर जे असेल ते डिलिव्हर कधी केलं जातं, तर तुमच्या एका हाफ रिव्हॉल्युशनमध्ये म्हणजे 180 अँगलमध्येच काय असेल तुमचं वॉटर जे असेल ते डिलिव्हर केलं जातं. त्यामुळे जर आपण घेतलं तर काय असेल बघा, याच्या ठिकाणी डिस्चार्ज घेतला म्हणजे सिंगल ॲक्टिंग रिसिव्हिंग पंप जर तुमचा असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे, डिस्चार्ज जो असणार आहे तो डिसकंटिन्युअस असणार आहे. म्हणजे फक्त एका हाफ रिव्हॉल्युशनमध्ये क्रँकच्या फक्त तुम्हाला काय असेल याच्यामध्ये डिस्चार्ज जो असेल तो भेटतो आहे. मग त्यामुळे आपण जर ह्याच्यामध्ये घेतला तर हा जो रिसिव्हिंग पंप जो आहे तो कशासाठी वापरतो आहे, तर तुम्हाला हाय हेड पाहिजे असेल, लो डिस्चार्ज पाहिजे असेल तर त्या कंडिशनला आपण हा रिसिव्हिंग पंप जो असेल तो वापरतो. आणि या ठिकाणी डिस्चार्ज जो असेल तुम्हाला डिसकंटिन्युअस असेल. नेक्स्ट बघा आपण बघतो याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ रिसिव्हिंग पंप. याच्यामध्ये क्लासिफिकेशन बघा काय काय आहे, बेस्ड ऑन कॉन्टॅक्ट ऑफ लिक्विड, सिंगल ॲक्टिंग आणि डबल ॲक्टिंग. तर सिंगल ॲक्टिंग आणि डबल ॲक्टिंग आता लास्ट टाईम आपण जो बघितला तो सिंगल ॲक्टिंग होता, डबल ॲक्टिंग जो असेल तो आपण पुढे बघणार आहे. तर बेस्ड ऑन कॉन्टॅक्ट ऑफ लिक्विड जो असणार आहे तर त्यानुसार तो असणार आहे सिंगल ॲक्टिंग आणि डबल ॲक्टिंग.
इकडे इनलेट आणि आउटलेट राईट साईडला फिगर दिलेला आहे, प्लंजर पंप दिलेला आहे. त्यानंतर बघा बेस्ड ऑन रिसिडिंग मेंबर, तर त्या ठिकाणी काय असणार आहे, पिस्टन पंप जर असेल तर पिस्टन तिथं असणार आहे, प्लंजर असेल तर प्लंजर तुमचा रिसिडिंग असणार आहे, बकेट जर असेल तर बकेट पंप तुमचा असणार आहे या ठिकाणी. तर त्या ठिकाणी तुम्हाला बकेट पंपची फिगर पण खाली दिसते बघा इथं. आणि बेस्ड ऑन नंबर ऑफ सिलेंडर्स, सिंगल सिलेंडर आणि मल्टी सिलेंडर. तुमचा सिलेंडर किती आहे, एकच जर आहे तर त्याला आपण सिंगल सिलेंडर म्हणतोय, मल्टी सिलेंडर असेल तर मल्टी सिलेंडर म्हणतोय. हे झालं तुमचं क्लासिफिकेशन. त्यामध्ये तुम्हाला बघा वरची जी फिगर दिसते तो प्लंजर पंप आहे, रिसिडिंग प्लंजर पंप. त्या ठिकाणी प्लंजर जो असेल तो काय असेल याच्यामध्ये यूज केला आहे, तर इनलेट आणि आउटलेट दाखवलेला आहे बघा. आणि खालची जी फिगर दाखवते ते विच शोज द बकेट पंप. बकेट म्हणजे काय, बारडीसारखं आपण म्हणतो बघा. त्या ठिकाणी जो पिस्टन जो असेल तो स्लाईड ज्या ठिकाणी होणार आहे त्यावेळेला बघा तिथून वॉटर जे असेल ते कसं त्यामध्ये डिलिव्हरी केलं जातं ते बघा त्याच्यामध्ये. आणि हा जो असेल तो कुठला आपण त्याला म्हणतो बकेट पंप म्हणतोय. तर याच्यानंतर नेक्स्ट जो असेल ती स्लाईड बघा, डिस्चार्ज थ्रू अ सिंगल ॲक्टिंग रेसिडिंग पंप. त्या ठिकाणी डिस्चार्ज जर तुम्हाला बघायचं असेल तर डिस्चार्ज कसं करतो आपण, तर डी इज इक्वल टू डायमीटर ऑफ द सिलेंडर, इज द क्रॉस सेक्शन ऑफ एरिया ऑफ पिस्टन ऑर सिलेंडर, आर म्हणजे रेडियस ऑफ क्रँक, एन म्हणजे RPM ऑफ क्रँक, एल इज इक्वल टू लेंथ ऑफ स्ट्रोक 2 × R, आणि HS म्हणजे इक्वल ऑफ सक्शन हेड ऑर हाईट ऑफ एक्सिस ऑफ सिलेंडर फ्रॉम वॉटर सरफेस इन सम. म्हणजे सक्शन हेड जो असेल तो HS आपण घेतो आणि HD म्हणजे काय असेल, डिलेव्हरी हेड. तर त्यामुळे जर घेतला याच्या ठिकाणी डिलेव्हरी हेड ऑर हाईट ऑफ डिलिव्हरी आउटलेट अबाव द सिलेंडर ॲक्सिस, त्या ठिकाणी डिस्चार्ज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्चार्ज ऑफ वॉटर इन 1 रिव्हॉल्युशन तो काढायचा असेल तर कसं, एरिया इंटू लेंथ ऑफ स्ट्रोक. लेंथ ऑफ स्ट्रोक आपण कशाने हे करतो आहे, Lनं. आणि नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर सेकंड किती असणार आहे, N पर 60 सेकंदासाठी, कारण 60 आपण डिवाइड करतो आहे. त्यानंतर बघा डिस्चार्ज ऑफ पंप पर सेकंद जो असणार आहे तो कसा काढतो डिस्चार्ज, तर डिस्चार्ज इन 1 सेकंड इंटू नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर सेकंड इंटू नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर सेकंड. तो म्हणजे कसं असणार आहे बघा, A × L × N अपॉन 60. आणि तो कशामध्ये असणार आहे, मीटर क्यूब पर सेकंडमध्ये आपण घेतो डिस्चार्ज जो असेल तो. यानंतर बघा डबल ॲक्टिंग रेसिडिंग पंप. डबल ॲक्टिंग रेसिडिंग पंपसाठी काय असेल बघा, जी फिगर असेल तुम्हाला राईट साईडला दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी जर घेतला तर आपण सिलेंडर जो असणार आहे तो एकच सिलेंडर असणार आहे. सिलेंडर किती आहेत, एकच सिलेंडर आहे. पण त्या ठिकाणी काय असेल, मी पिस्टन पण जो आहे तो पिस्टन पण इथं एकच आहे. फक्त या ठिकाणी काय असणार आहे, डिलेव्हरी वॉल्स किंवा डिलेव्हरी पाईप जे असेल त्या 2 आहेत. सक्शन पाईप पण किती आहेत, 2 आहेत. म्हणजे सक्शन पाईप आणि डिलेव्हरी पाईप जे असेल त्या 2-2 दाखवलेल्या आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे बघा, इन केस ऑफ डबल ॲक्टिंग पंप द वॉटर इज ॲक्टिंग ऑन बोथ साईड्स ऑफ द पिस्टन ॲज शोन इन फिगर. वॉटर जे असेल ते काय असेल, बोथ साईडला काय होतं त्याच्यामध्ये ॲक्ट होतं इन शोन इन फिगर. दस वी रिक्वायर 2 सक्शन पाईप्स. त्यामुळे आपल्याला किती पाईप्स लागतात त्याच्यामध्ये, 2 सक्शन पाईप लागतात आणि 2 डिलिव्हरी पाईप जे असेल ते लागतात डबल ॲक्टिंगसाठी. म्हणजे ज्यावेळेला काय असेल बघा, एका साईडला सक्शन चालू असेल तर दुसऱ्या साईडला डिलिव्हरी असेल, एका साईडला दुसऱ्या साईडला सक्शन चालू असेल तर दुसऱ्या साईडला काय असेल त्याच्यामध्ये डिलिव्हरी असणार आहे. म्हणजे दोन्ही साईडला काय असेल तुमचा डिस्चार्ज जो असेल तो चालू असणार आहे. बघा, वेन देर इज अ सक्शन स्ट्रोक ऑन वन साईड द पिस्टन देर इज ॲट द सेम टाईम अ डिलिव्हरी स्ट्रोक ऑन द अदर साईड of the piston, thus one complete revolution of the crank. There are 2 delivery stroke and water is delivered to pipes by the pumping during 2 delivery strokes. म्हणजे यावेळी काय असेल बघा, यावेळी क्रँकचं तुमचं एक रोटेशन होणार आहे. क्रँकच्या एका रोटेशनला तर सिंगल ॲक्टिंगमध्ये काय होत होतं, पहिल्या हाफ रोटेशनमध्ये काय असेल सक्शन असेल, दुसऱ्या हाफ रोटेशनला डिलिव्हरी होतं. पहिल्या ठिकाणी डबल ॲक्टिंगमध्ये काय असणार आहे, समजा जर आपण इथं घेतले तर बघा, फ्लूड इन आणि इकडे दाखवलेलं आहे बघा तुम्हाला, फ्लूड इन दोन्ही साईडला दाखवलेलं आहे खाली, आणि फ्लूड आउट जे असेल ते वरती दाखवले. म्हणजे एका साईडनं जर आपण पिस्टन मूव्स फ्रॉम द लेफ्ट टू राईट, पिस्टन हा समजा राईटला मूव्ह असेल त्यावेळी लेफ्ट साईडला काय असणार तुमचा सक्शन असणार आहे आणि राईट साईडला काय असेल डिलिव्हरी असणार आहे. आणि पिस्टन मूव्स फ्रॉम द राईट टू लेफ्ट, उजव्या साईडून जर लेफ्टला इथं गेला तर त्यावेळेला काय असेल, राईटला कुठला असणार तुमचा सक्शन असणार आहे आणि लेफ्टला काय असेल याच्यामध्ये तर डिलिव्हरी असणार आहे. हा झाला कशासाठी, डबल ॲक्टिंग रेसिडिंग पंपसाठी असणार आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय असेल बघा, डबल ॲक्टिंग रेसिडिंग पंप जो असणार आहे तर त्या दोन्हीच्या वेळेला काय असणार आहे, सक्शन आणि डिलिव्हरीच्या वेळेला. तर डिलिव्हरीला पण काय असेल, तर डिलिव्हरी असेल ते दोन्ही स्ट्रोकमध्ये होते. म्हणजे सक्शन ज्यावेळी एका साईडला चालवते दुसऱ्या वेळेला पण
डिलिव्हरी असणार आहे आणि एका साईडला दुसऱ्या वेळेला काय असेल, दुसऱ्या हाफ रोटेशनला एका साईडला सक्शन असेल तर दुसऱ्या साईडला डिलिव्हरी. म्हणजे दोन्ही वेळेला पण काय असेल तुमचा डिस्चार्ज जो असेल तो चालू असतो आहे. त्यामुळे जर आपण कम्पेअर जर केलं तर सिंगल ॲक्टिंग आणि डबल ॲक्टिंगमध्ये तर डिस्चार्ज जो असेल तो कंटिन्यूस असणार आहे याच्यामध्ये. म्हणजे एका रोटेशनमध्ये तुम्हाला काय असेल 2 डिलिव्हरी स्ट्रोक भेटणार आहेत आणि 2 सक्शन स्ट्रोक भेटणार आहेत आणि डिस्चार्ज जो असेल तो डिस्चार्ज कसा असणार आहे, कंटिन्यूस असणार आहे. मग जसं आपण काय भेटलं मग अशी जो डिस्चार्ज जो काढायचा असेल तर डिस्चार्जचा फॉर्म्युला आपण जो बघितलेला आहे तोच फॉर्म्युला जर तुम्हाला डबल ॲक्टिंग रिसिव्हिंग पंपसाठी जर बघायचा असेल तो आपण कसा बघतो बघा याच्यामध्ये. तर बघा डिस्चार्ज थ्रू डबल ॲक्टिंग रिसिव्हिंग पंप तर कसं असणार आहे, डिस्चार्ज वॉटर डिस्चार्ज पर वॉटर डिस्चार्ज. म्हणजे एका याच्यातून काय असेल फॉरवर्ड स्ट्रोकला आणि एका याला काय असेल रिव्हर्स स्ट्रोकला जो असणार आहे तो 2 वेळा घेतो आपण. मग मगाचा जो फॉर्म्युला होता तो कसा होता, A × L × N/60 जो असेल तो फॉर्म्युला. तोच फॉर्म्युला आपण काय करतो याच्यामध्ये घेतो आहे आणि त्यामुळे बघा फायनल जर फॉर्म्युला आपण घेतला ब्लॅक याच्यामध्ये तर तो काय दाखवला आहे तुम्हाला, Q = 2 × A × L × N/60 निग्लेक्टिंग डी स्क्वेअर जो असेल तो निग्लेक्ट केलेला आहे. म्हणजे आपला मगाचा फॉर्म्युला कसा होता, A × L × N/60 जो असेल तो जो असेल त्याला फक्त मल्टिप्लाय बाय 2, कारण की 2 वेळा तुमचा काय असेल याच्यामध्ये डिलिव्हरी स्ट्रोक असणार आहे तो मल्टिप्लाय बाय 2. आणि वर्क डन बाय डबल ॲक्टिंग रिसिव्हिंग पंप जर घ्यायचं असेल तर वर्क डन कसं काढतो आहे, वेट ऑफ वॉटर लिफ्ट पर सेकंड इंटू हेड लिफ्टेड जो असेल तो म्हणजे कसं असं करतो आहे आपण याच्यामध्ये, किंवा त्याला आपण पॉवर म्हणतो आहे, वर्क डन पर सेकंड पॉवर म्हणतो आहे. ती कसं असतील ρg/QH जो असेल ρg/QH हा फॉर्म्युला जो असेल तो आपण बघितलेलाच आहे याच्या अगोदर. तर तो ρg/QH जो असणार आहे त्या ठिकाणी H जो असणार आहे तो हेड म्हणजे कुठला असणार आहे याच्यामध्ये HS + HD. म्हणजे सक्शन हेड प्लस डिलिव्हरी हेड जो असेल तो टोटल H असणार आहे. आणि पर सेकंडसाठी जर तुम्हाला काढायचं असेल तर डिवायडेड बाय 60 आपण काढतो आहे. मग या ठिकाणी काय असेल बघा, क्यूचा फॉर्म्युला जो असेल तुम्ही ऑलरेडी काढलेलाच आहात. हे 2 × ρ × G × A × L × N × HS + HD डिवायडेड बाय 60 जो असेल तो म्हणजे कुठला वर्क डन पर सेकंड. आणि वर्क डन पर सेकंड जो असणार तो कशामध्ये काढता तुम्ही, वॅटमध्ये काढताय. त्याचा आन्सर काय असणार आहे तुमचं, वॅटमध्ये तुम्ही युनिट काढताय. त्यानंतर नेक्स्ट बघा, स्लीप ऑफ द रिसिव्हिंग पंप. द डिफरन्स ऑफ थिओरॉटिकल डिस्चार्ज अँड ॲक्च्युअल डिस्चार्ज नोन ॲज स्लीप ऑफ द पंप मॅथमॅटिकली. स्लीप कसं काढतो आहे, थिओरॉटिकल डिस्चार्ज आणि ॲक्च्युअल डिस्चार्जचा जर आपण काय केलं डिफरन्स जर घेतला आणि पर्सेंटेज स्लीप जर काढायचं असेल तर सेम तोच स्लीप अपॉन थिओरॉटिकल डिस्चार्ज जो असेल त्यावर रेशो जर घेतला तर म्हणजे Q थिओरॉटिकल - Q ॲक्च्युअल अपॉन Q थिओरॉटिकल × 100, म्हणजे 1 - Q ॲक्च्युअल अपॉन Q थिओरॉटिकल × 100, 1 - CD × 100 आणि Q ॲक्च्युअल अपॉन Q थिओरॉटिकल काय होते आपण CD. त्यामुळे त्या ठिकाणी रिप्लेस केलेला आहे, म्हणजे 1 - CD × 100 जो असेल हा पर्सेंटेज स्लीप असणार आहे. आता यानंतर काय असणार तुमची इंडिकेटर डायग्राम. तर इंडिकेटर डायग्राम काय बघा, द प्रेशर व्हेरिएशन इन द सिलेंडर. म्हणजे ज्यावेळी प्रेशर व्हेरिएशन ज्यावेळी होतं तर त्या ठिकाणी बघा व्हर्टिकल ॲक्सिस आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस. तर व्हर्टिकल ॲक्सिसला तुम्हाला काय दिलेलं आहे, प्रेशर हेड दिलेला आहे आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिसला काय दिलेलं आहे तुम्हाला, स्ट्रोक लेंथ दिलेली आहे. प्रेशर हेड आणि स्ट्रोक लेंथ जे असेल ते दोन्ही दिलेले आहेत. तर त्यावेळेला काय असेल बघा, प्रेशर हेड जे तुम्हाला दिलेलं आहे ते प्रेशर हेड आणि स्ट्रोक लेंथ जेव्हा आपण घेतोय तर त्यावेळेला बघा एक सेंटर डॉटेड लाईन जी दाखवली तुम्हाला, तर ती म्हणजे काय असेल याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशरची लाईन आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स म्हणजे आपलं काय असेल नॉर्मल सराउंडिंगला जे काय एअर आहे त्या एअरचं जे काय असेल प्रेशर जे असेल त्याला आपण काय होतं त्याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे असणार आहे ते प्रेशर तुम्हाला इथे दाखवलं, ॲटमॉस्फेरिक प्रेशरची लाईन ती. आणि त्याच्यावरती जर आपण घेतला तर तुम्हाला राईट साईडला दिसते बघा HD, आणि त्याच्या खाली जर घेतला तर काय असेल तुम्हाला HS, म्हणजे डिलिव्हरी हेड आणि सक्शन हेड जो असणार आहे तर त्याचं तुम्हाला काय दाखवलं याच्यामध्ये हेड्स दाखवलेलं आहे. आणि बघा राईट साईडला जो आरो असेल तुम्हाला कुठला दाखवलेला आहे, खाली सक्शन स्ट्रोकचा दाखवलेला आहे, वरती जो असेल तुम्हाला काय दाखवलेला आहे डिलिव्हरी स्ट्रोक. व्हर्टिकल ॲक्सिसवरती प्रेशर हेड, हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरती स्ट्रोक लेंथ दाखवलेली आहे. ती स्ट्रोक लेंथ कुठे दाखवलेली आहे बघा, A to B जे डिस्टन्स आपण घेतो ती म्हणजे स्ट्रोक लेंथ जी आहे. मग हेच आपण काय करतो याच्यामध्ये जो तुम्हाला सिंगल ॲक्टिंग जो सिलेंडर जो आहे, सिंगल ॲक्टिंग रिसिव्हिंग पंप जो आहे तर त्याचं तुम्हाला काय दाखवलं याच्यामध्ये इंडिकेटर डायग्राम जी असेल ती दाखवलेली आहे. आणि या इंडिकेटर डायग्राममध्ये आपण काय बघतोय बघा, तर ज्यावेळी पिस्टन तुमचा काय असेल A to B मूव्ज होतो आहे, A to B मूव्ज होणार आहे तर त्यावेळेचं काय असेल याच्यामध्ये लाईन जी आपण घेतली तर ती कशी दाखवली आहे तुम्हाला, हॉरिझॉन्टल लाईन दाखवलेली आहे. आणि तो स्ट्रोक कुठला, सक्शन स्ट्रोक. आणि त्यानंतर त्याच्यावरती बघा ॲटमॉस्फिअर प्रेशरला त्या ठिकाणचं हेड जे असणार आहे ते
सक्शन हेड असणार आहे आणि वरती जर घेतला तर कुठला डिलिव्हरी हेड असणार आहे डिलिव्हरी स्ट्रोकला. हे जर आपण बघायचं झालं तर बघा इंडिकेटर 1 to 2 रिप्रेझेंट द सक्शन स्ट्रोक अँड द प्रेशर इन द सिलेंडर इज द सक्शन प्रेशर बिलो द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणजे 1 ते 2 जे असणार आहे बघा इथं आपण घेतलं तर म्हणजे A to B जर आपण घेतलं तर त्या ठिकाणी कुठला असणार आहे सक्शन स्ट्रोक असणार आहे आणि प्रेशर इन द सिलेंडर इज सक्शन प्रेशर बिलो द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ज्यापेक्षा कमी असणार आहे. आणि द पॉईंट 3 represent the condition just at the piston has started moving when the pressure increase the delivery pressure along 3 to 4 represent the delivery stroke and the pressure remains constant. म्हणजे यावेळेला काय होते बघा याच्यामध्ये पिस्टन ज्यावेळी तुमचा 3 पॉईंटला असेल तिथून काय असेल त्यामध्ये प्रेशर जे असेल ते इन्क्रीज व्हायला स्टार्ट होतं आहे आणि इन्क्रीज द डिलिव्हरी प्रेशर जे असले वाढते आणि अलॉंग 3 to 4 रिप्रेझेंट द डिलिव्हरी स्ट्रोक 3 ते 4 जे असेल तुम्हाला काय शो करते डिलिव्हरी स्ट्रोक जो असेल तो रिप्रेझेंट करतो आहे. अँड द प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. द एरिया इन्क्लोज रिप्रेझेंट द वर्क डन ड्युरिंग द क्रँक रेव्हॉल्युशन टू सम स्केल. म्हणजे त्या ठिकाणी बघा जो मगाचा फॉर्म्युला आपण मिळाला पॉवर जे असेल ते P इज इक्वल टू रो जी क्यू एच जो असेल ते एचमध्ये कशामध्ये कन्वर्जन केलेलं आहे बघा HS प्लस HD. म्हणजे सक्शन हेड प्लस डिलिव्हरी हेड जो असेल तो त्यामध्ये बेरीज केलेला आहे. त्यामुळे रो जी क्यूचा फॉर्म्युला कसा आहे L इंटू A इंटू N इंटू HS प्लस HD अपॉन का असेल 60 जो असेल तो फॉर्म्युला तो वापरलेला आहे. आणि त्यानुसार काय करतो आपण याच्यामध्ये तर पॉवर जे असेल ती पॉवर आपण काढतो याच्यामध्ये. मग सेम बघा तुम्हाला याच्यामध्ये जर काय विचारलं याच्यामध्ये तर रेसिव्हिंग पंप आणि रेसिव्हिंग पंपमध्ये सिंगल ॲक्टिंग आणि डबल ॲक्टिंग जो असेल तर सिंगल ॲक्टिंगची डायग्राम डबल ॲक्टिंगची डायग्राम जी असेल म्हणजे आपण ह्या मगाशी बघितलेल्या आहेत. म्हणजे ही कुठली डबल ॲक्टिंगची डायग्राम आणि सिंगल ॲक्टिंगची डायग्राम जी असेल तर त्यामध्ये हा सिंगल ॲक्टिंग पंप जो असेल हा मोस्टली तुम्हाला विचारतात त्याच्यामध्ये. तर याचा आपण काय करतो याच्यामध्ये तर याची पॉवर कशी काढायची आहे तर याचं वर्किंग जे असेल ते वर्किंग आपण बघितलेलं आहे. तर हे डायग्राम जे असेल तुम्ही काढून घ्या आणि आजचं लेक्चर जे असेल ते आपण काय करतो इथंच थांबते. ओके, थँक्यू.